नमस्कार मित्रांनो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत दिनांक 30 ऑगस्ट 2024 करताचा संपूर्ण राशीफळ. तत्पूर्वी आजच्या दिवसाचा जो पंचांग आहे त्या संदर्भातला विचार करू. आजचा जो दिवस आहे शुक्रवारचा आहे. क्रोधी नाम संवत्सर आहे. सूर्याचं दक्षिणायन चालू आहे. वर्षा ऋतू आहे. श्रावण महिन्याच्या कृष्ण पक्षाची द्वादशी आहे. नक्षत्र पुनर्वसू आहे. योग व्यतिपात आहे. दिवसाचा जो कर्ण आहे तो कौलव आहे आणि जो रात्रीचा कर्ण आहे तो तैतील आहे. आजच्या दिवसाचा जो गुलिक काल आहे तो सुरुवात होईल पहाटे 7:42 ते 9:17 आणि अभिजित मुहूर्त दुपारी 12:03 ते 12:51 असणार आहे. गुलिक काल आणि अभिजित मुहूर्त दिवसाचे शुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय तुम्ही घेऊ शकता. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो राहुकाळ आहे तो सुरुवात होईल सकाळी 10:52 ते 12:27 आणि यमगंड काळ दुपारी 3:36 ते 5:11 असणार आहे. राहुकाळ आणि यमगंड काळ दिवसाचे अशुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय घेऊ नका. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो चंद्र आहे हा चंद्र मिथुन राशीमध्ये भ्रमण करणार आहे. दुपारी 11:34 हा चंद्र कर्क राशीमध्ये भ्रमण करेल. हा चंद्र शुक्र आणि हर्षल बरोबर लाभ योग करणार आहे आणि नेपच्यून बरोबर त्रिकोण योग सुद्धा करणार आहे. ही ग्रहस्थिती लक्षात घेऊन 12 राशींचा राशीफळ का असेल त्या संदर्भातली चर्चा आता आपण सुरुवात करू. सर्वात पहिली जी रास आहे ती आहे मेष रास. मेष राशीच्या तृतीय स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. दुपारी 12:34 हा चंद्र तुमच्या चतुर्थ स्थानात भ्रमण करेल. द्वितीयातला हर्षल आणि षष्ठातला शुक्र याबरोबर हा चंद्र लाभ योग करणार आहे. व्ययातला नेपच्यून बरोबर हा चंद्र त्रिकोण योग करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. दुपारपर्यंतच्या कालावधीमध्ये तुम्ही बऱ्याच प्रमाणात ऍक्टिव्ह राहाल. महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे कल राहील. तुमचं फिरणं वगैरे जास्त होईल. ती कामं सुद्धा पूर्ण होताना दिसेल. दुपारनंतरच्या कालावधीमध्ये मात्र तुम्ही घरात राहणं पसंत कराल, आराम करणं पसंत कराल आणि तो आराम तुम्हाला मिळेल सुद्धा. काही चांगले उत्तम लाभ मिळू शकतील, चांगले इंट्युशन्स वगैरे येऊ शकतील. दिवस तुमच्यासाठी शुभ फलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे वृषभ रास. वृषभ राशीच्या द्वितीय स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. दुपारी 11:34 हा चंद्र तृतीयात भ्रमण करेल. लाभातल्या नेपच्यून बरोबर हा चंद्र त्रिकोण योग करणार आहे. तुमच्याच राशीतला हर्षल आणि पंचमातला शुक्र याबरोबर हा चंद्र लाभ योग करणार. दिवस महत्त्वपूर्ण आहेत. दुपारपर्यंतच्या कालावधीमध्ये छोटे मोठे आर्थिक लाभ मिळू शकतील. दुपारनंतरच्या कालावधीमध्ये मात्र तुम्ही बऱ्याच प्रमाणात ऍक्टिव्ह राहाल. जी कामं हाती घ्याल अगदी सहजपणे पूर्ण करून दाखवाल. कामाचा झपाटा सुद्धा चांगला असेल. जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल दोघांमध्ये नातेसंबंध सुधारतील. शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल त्याचा काही चांगले लाभ सुद्धा मिळू शकतील. दिवस तुमच्यासाठी शुभ फलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे मिथुन रास. मिथुन राशीमध्ये चंद्राचं भ्रमण आहे. दुपारी 11:34 हा चंद्र तुमच्या द्वितीयात भ्रमण करेल. व्ययातला हर्षल आणि चतुर्थातला शुक्र याबरोबर हा चंद्र लाभ योग करणार आहे. दशमातल्या नेपच्यून बरोबर हा चंद्र त्रिकोण योग करणार. दिवस महत्त्वपूर्ण. आज तुमचा कॉन्फिडन्स एनर्जी लेवल जबरदस्त दिसून येईल. दुपारनंतरच्या कालावधीमध्ये महत्त्वपूर्ण काही लाभ होतील, महत्त्वपूर्ण काही इन्व्हेस्टमेंट होऊ शकतील. घरातल्या व्यक्तींबरोबरचे नातेसंबंध सुधारतील. दिवस तुमच्यासाठी शुभ फलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे कर्क रास. कर्क राशीच्या व्ययस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. दुपारी 11:34 हा चंद्र तुमच्याच राशीमध्ये भ्रमण करेल. लाभातला हर्षल आणि तृतीयातला शुक्र याबरोबर हा चंद्र लाभ योग करणार आहे आणि भाग्यातल्या नेपच्यून बरोबर हा चंद्र त्रिकोण योग करणार आहे. दुपारपर्यंतच्या कालावधीमध्ये कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण निर्णय घेऊ नका. दुपारनंतरच्या कालावधीमध्ये तुम्ही बऱ्याच प्रमाणात ऍक्टिव्ह राहाल. महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे तुमचा कल राहील. काही चांगल्या इंट्युशन्स वगैरे येऊ शकतील. खास करून तुम्ही धार्मिक किंवा आध्यात्मिक मार्गामध्ये असाल तर काही चांगले अनुभव सुद्धा मिळतील. आजच्या दिवशी काही चांगले उत्तम लाभ मिळू शकतील. याचप्रमाणे महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे तुमचा कल राहील. ती पूर्ण सुद्धा होताना दिसेल. दिवस तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा दिसून येईल. यानंतरची जी रास आहे ती आहे सिंह रास. सिंह राशीच्या लाभ स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. दुपारी 11:34 हा चंद्र तुमच्या व्यय स्थानात भ्रमण करेल. दशमातला हर्षल आणि द्वितीयातला शुक्र याबरोबर हा चंद्र लाभ योग करणार आहे. अष्टमातल्या नेपच्यून बरोबर हा चंद्र त्रिकोण योग करणार. दिवस महत्त्वपूर्ण राहील. महत्त्वपूर्ण कामं दुपारपर्यंतच्या कालावधीमध्ये पूर्ण करून घ्या. ते अगदी सहजपणे पूर्ण होताना दिसेल. काही चांगले लाभ सुद्धा मिळतील. दुपारनंतरच्या कालावधीमध्ये फिरणं, दगदग हे थोडं जास्त प्रमाणात दिसून येईल. त्या संदर्भात काळजी घ्या. जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातली सुद्धा काही कामं होण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात राहील. दिवस तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा दिसून येईल.
यानंतरची जी रास आहे, ती आहे कन्या रास. कन्या राशीच्या 10व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे दुपारी 11 वाजून 34 मिनिटांनंतर. हा चंद्र तुमच्या लाभ स्थानात भ्रमण करेल. सप्तमातला नेपच्यून बरोबर हा चंद्र त्रिकोणी करणार आहे. भाग्यातला हर्षल बरोबर आणि तुमच्याच राशीतला शुक्राबरोबर हा चंद्र लाभ योग सुद्धा करणार दिवस महत्त्वपूर्ण राहील. दुपारपर्यंतच्या कालावधीमध्ये जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातले महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे तुमचा कल राहील. दुपार नंतरच्या कालावधीमध्ये खास करून तुम्हाला काही चांगले उत्तम लाभ मिळू शकतील. त्याचप्रमाणे वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध सुधारतील. त्यांच्यावर कुठे बाहेर फिरायला जाण्याचा योग संभवतो. तुमचा मूड सुद्धा बऱ्याच प्रमाणात सकारात्मक दिसून येईल. दिवस तुमच्यासाठी शुभ फलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे, ती आहे तुळ रास. तुळ राशीच्या भाग्य स्थानात चंद्राचं भ्रमण आहे दुपारी 11 वाजून 34 मिनिटांनंतर. हा चंद्र तुमच्या 10व्या स्थानात भ्रमण करेल. अष्टमातला हर्षल आणि व्ययातला शुक्र याबरोबर हा चंद्र लाभ योग करणार आहे. षष्ठातल्या नेपच्यून बरोबर हा चंद्र त्रिकोणी योग करणार दिवस महत्त्वपूर्ण राहील. दुपारपर्यंतच्या कालावधीमध्ये थोडंसं फिरणं वगैरे जास्त होईल. महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे तुमचा कल राहील. भाग्याची साथ उत्तम प्रकारे लाभेल. दुपारनंतरच्या कालावधीमध्ये जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भात नवीन-नवीन संकल्पना समोर होतील आणि त्या पूर्ण करण्याकडे तुमचा कल सुद्धा राहील. फिरणं वगैरे होईल. काही महत्त्वपूर्ण अपॉर्च्युनिटी किंवा संधी तुमच्या समोर येऊ शकतील. दिवस तुमच्यासाठी शुभ फलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे, ती आहे वृश्चिक रास. वृश्चिक राशीच्या 8व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. दुपारी 11 वाजून 34 मिनिटांनंतर हा चंद्र तुमच्या भाग्यस्थानात भ्रमण करेल. सप्तमातला हर्षल आणि लाभातला शुक्र याबरोबर हा चंद्र लाभ योग करणार आहे. पंचमातल्या नेपच्यून बरोबर हा चंद्र त्रिकोण योग करणार आहे. दुपारपर्यंतच्या कालावधीमध्ये कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण निर्णय छोटे किंवा मोठे घेऊ नका. कुठल्याही कामाची सुरुवात सुद्धा करू नका. दुपारनंतरचा कालावधी मात्र तुमच्यासाठी अतिशय शुभफलदायी राहील. काही चांगले इंट्युशन्स वगैरे येऊ शकतील. याचप्रमाणे तुमचे अंदाज खरे ठरू शकतील. वैवाहिक जोडीदाराबरोबरचे नातेसंबंध सुधारतील. तुम्हाला काही चांगले लाभ सुद्धा मिळू शकतील. जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल, दोघांमध्ये नातेसंबंध सुधारतील. जर तुम्ही धार्मिक किंवा आध्यात्मिक मार्गामध्ये असाल, तर काही चांगले उत्तम अनुभव आजच्या दिवशी येऊ शकतील. दिवस तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा दिसून येईल. यानंतरची जी रास आहे, ती आहे धनुरास. धनुराशीच्या 8व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. धनुराशीच्या 7व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. दुपारी 11 वाजून 34 मिनिटांनंतर हा चंद्र तुमच्या 8व्या स्थानात भ्रमण करेल. षष्ठातला हर्षल आणि दशमातला शुक्र याबरोबर हा चंद्र लाभ योग करणार आहे. चतुर्थातला नेपच्यून बरोबर हा चंद्र त्रिकोण योग करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. महत्त्वपूर्ण कामं दुपारपर्यंतच्या कालावधीमध्ये पूर्ण करून घ्या. ती पूर्ण होताना दिसेल. वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध सुधारतील. दुपारनंतरच्या कालावधीमध्ये आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. छोटे मोठे आर्थिक लाभ होऊ शकतील. मात्र आरोग्याचा संदर्भ महत्त्वपूर्ण राहील. यानंतरची जी रास आहे, ती आहे मकर रास. मकर राशीच्या 6व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. सकाळी 11 वाजून 36 मिनिटांनंतर हा चंद्र तुमच्या 7व्या स्थानात भ्रमण करेल. पंचमातला हर्षल आणि भाग्यातला शुक्र याबरोबर हा चंद्र लाभ योग करणार आहे. तृतीयातला नेपच्यून बरोबर हा चंद्र त्रिकोण योग करणार. दिवस महत्त्वपूर्ण राहील. दुपारपर्यंतच्या कालावधीमध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम करू नका. दुपारनंतरच्या कालावधीमध्ये मात्र विवाहित असाल तर वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध सुधारतील. त्यांच्यावर कुठे बाहेर फिरायला जाण्याचा एक संभवतो. जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तर काही चांगले लाभ सुद्धा संभवतात. दुपारनंतरच्या कालावधीमध्ये भाग्याची साथ उत्तम प्रकारे लाभेल. एकंदरीत दिवस हा तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा दिसून येईल. यानंतरची जी रास आहे, ती आहे कुंभ रास. कुंभ राशीच्या 5व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. दुपारी 11 वाजून 34 मिनिटांनंतर हा चंद्र तुमच्या 6व्या स्थानात भ्रमण करेल. द्वितीयातला नेपच्यून बरोबर हा चंद्र त्रिकोण योग करणार आहे. चतुर्थातला हर्षल आणि अष्टमातला शुक्र याबरोबर हा चंद्र लाभ योग करणार. दिवस महत्त्वपूर्ण राहील. महत्त्वपूर्ण कामं दुपारपर्यंतच्या कालावधीमध्ये पूर्ण करून घ्या. ती अगदी सहजपणे पूर्ण होताना दिसतील. याचप्रमाणे जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल, दोघांमध्ये नातेसंबंध सुधारतील. दुपारनंतरच्या कालावधीमध्ये मात्र स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देणं अतिशय आवश्यक राहील. आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास डोकं वर काढू शकतील. घरातील व्यक्तींबरोबरचे नातेसंबंध सुधारतील. यानंतरची जी रास आहे, ती आहे मीन रास. मीन राशीच्या चतुर्थ स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. दुपारी 11 वाजून 34 मिनिटांनंतर हा चंद्र तुमच्या पंचमात भ्रमण करेल. तृतीयातला हर्षल आणि सप्तमातला शुक्र याबरोबर हा चंद्र लाभ योग करणार आहे. तुमच्याच राशीतला नेपच्यून बरोबर हा चंद्र त्रिकोण योग सुद्धा करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. खास करून दुपारपर्यंतच्या कालावधीमध्ये तुम्ही
घरात राहणं पसंत कराल, आराम करणं पसंत कराल आणि तो आराम तुम्हाला मिळेल सुद्धा. दुपार नंतरच्या कालावधीमध्ये तुम्ही बऱ्याच प्रमाणात ॲक्टिव्ह राहाल. जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल, त्यांच्यावर नातेसंबंध सुधारतील. जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल, तर काही चांगले लाभसुद्धा संभवतात. याचप्रमाणे महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे कल राहील. विवाहित असाल तर वैवाहिक वृद्धारोचे नातेसंबंध सुधारतील. दिवस तुमच्यासाठी भाग्यशाली असाच असणार आहे. तर मित्रांनो, हे होतं दिनांक 30 ऑगस्ट 2024 करताचं संपूर्ण राशीफळ. धन्यवाद.